मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं बिहार आणि उत्तर प्रदेश फारच महत्वाचे आहेत, है ना? म्हणजे तो एक नेरेटिव्ह असणार आहे मराठी माणसाचा. कसं पाहता तुम्ही? नाही, मला असं वाटतं की मुंबईमध्ये मतदारांपर्यंत जाताना बिहार, यूपी, महाराष्ट्र, मराठी याच्यापेक्षा मुंबईचा विकास, मुंबई ही मराठी माणसाची आहे का? तर 100% आहे. याविषयी कुणाच्याही ठाकरे मनात नाही दुमात म्हणतात. नाही. ठाकरेंचं म्हणणं आहे की नाहीये, तुमचा तो प्लॅनकच नाहीये. आणि मला असं वाटतं असं मुळात ठाकरेपेक्षा उद्धवजी आणि राजजी बोलत नाही. म्हणजे मला ब्रँड ठाकरे मान्यच नाही. ब्रँड बाळासाहेबच आहे, एकमेव. एकमेव. म्हणजे माननीय बाळासाहेब हा ब्रँड आहे. ठाकरे आता माणिकराव ठाकरे आहेत, ते काय ब्रँड आहे? मग आम्ही काही असं होऊ शकत नाही. म्हणजे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबांचा जो ब्रँड होता, त्यांचं जे व्यक्तिमत्व पण राज होतं, ठाकरे ते आवरा आहे ना, राज ठाकरे यांच्याकडे तो आवरा. मला म्हणजे राजजी यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि ते काही प्रमाणात प्रभावी आहे का? तर नक्की आहे. पण जे जागा वाटप झालंय, म्हणजे आम्ही सुद्धा युतीमध्ये उद्धवजींबरोबर होतो आणि आम्हाला ज्या जागा मिळायच्या त्या जागा सुद्धा मनसेला मिळाल्या नाहीत. तर त्यानंतर चालतच नाहीये. हे आणि फार त्यामुळे- हुशारीने बघा, विनोद तावडेंनी लगेच 2 ठाकरे नाही, बंधू जागा राजसाहेबांचा चालणारच नाहीये. मुंबईत. एकदा निवडणूक झाली हा. की त्यांच्याच भाषेत सांगायचं तर पुढे उद्धवजी सगळं चालू होतील आणि त्यामुळे मनसेला काही स्थान राहणार नाही. हे तर फॅक्ट आहे. आणि हे शिवसैनिकही जाणतोय, उद्धवजींचा उभाटाचा, आणि सामान्य मराठी माणूसही जाणतोय. हे दोघांचं दीर्घकाळ तुमच्याबरोबर असल्यामुळं तुम्ही हे म्हणताय का? त्या दोघांच्या व्यक्तिमत्वातल्या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या? नाही, मला असं वाटतं मी कार्यपद्धती दोघांची पाहिलेली आहे. हम्म. म्हणजे खरंच सांगतो, जर प्रामाणिकपणे उद्धवजींना मनसे बरोबर प्रामाणिक युती करायची होती तर त्यांनी बरोबरीच्या जागा द्यायला पाहिजे होत्या. तर मुंबईकरांचा थोडा विश्वास तरी बसला असता. नाही, इतके वर्ष उद्धवजी तुम्ही आहात आणि मुंबईची अवस्था ही मुंबईकरांनी पाहिली आहे की नाही? जर मुंबईकरांचा उद्धवजी आणि राजजींमध्ये विश्वास असेल तर तो राज ठाकरेंवर जास्त आहे उद्धवजींच्या तुलनेत. उद्धवजींचा पक्ष मोठा असेल खाली, पण तुम्ही ब्रँडचा विचार करता त्या एका व्यक्तिमत्वाचा विचार करता. मुळात मी म्हटलं, जर ब्रँड हा माननीय बाळासाहेबांचाच आहे, हा काही उद्धवजी का असा यांचं नाही. पण तरी समजा पुढच्या जनरेशनमध्ये आपण बघायचं झालं तर पीपल विल प्रिफर, लोक प्रिफर नक्कीच राज ठाकरेंना जास्त करतात. म्हणजे मराठी माणसांना आता ठाकरे ह्या नावाबद्दल फारसं आकर्षण नाहीये. माननीय बाळासाहेबांबद्दल नक्की. आता नाहीये, म्हणजे बाळासाहेब नाहीयेत आपल्या. स्वाभाविक, म्हणजे बाळासाहेब नसले तरी त्यांचा एक प्रभाव आहेच. पण ठाकरेंचा शब्द तो हा उद्धव आणि राज ठाकरेंचा शब्द, हा बाळासाहेबांचा शब्द नाही आहे. बाळासाहेब कधीच सोनिया गांधींच्या दारात गेले नाहीत. इव्हन राष्ट्रपती निवडणुकीला ज्यावेळी माननीय बाळासाहेबांनी प्रतिभाताई पाटलांना समर्थन केलं तर त्या आल्या मातोश्रीवर. कधीच बाळासाहेब दिल्लीमध्ये कोणाच्या दरबारी गेले नाहीत. एकदाच ते माननीय शरद पवार साहेबांकडे गेले होते. ते मुंबईतल्या गरीब झोपडपट्टी वासियांसाठी गेले होते. आणि त्यात मला खरंच, मी त्यावेळी तर लहान होतो, वाईट वाटलं की पवार साहेब बसले आहेत आणि बाळासाहेब उभे आहेत. हे चित्र आम्हाला पाहावलं नाही. मग तुम्ही ठाकरेंच्या ह्या युतीला चॅलेंजर तरी मानता की नाही मुंबईत? मला वाटतं चॅलेंज मी मानून वगैरे काही नाही. लोकांच्या मनात क्लिअर कट मोदींच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी, एकनाथ शिंदे जो मुंबईचा विकास करतायत ते पाहतायत ना. रोज प्रवास करतायत मेट्रोने, कोस्टलने. आणि तुम्ही किती म्हणा ह्यानी केला त्यांनी केला आम्ही केला, मुंबईकर सुज्ञ आहे, तो जाणतो आहे. आणि मुंबई ही जर खऱ्या अर्थाने सामान्य चाकरमान्याला, सामान्य नोकरदार माणसाला राहण्यासारखी करायची असेल तर ती देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हेच करू शकतात, हा मुंबईकर ओळखतो. ठाकरे बंधू तुमच्यासाठी चॅलेंजर आहेत की नाही? मला असं वाटतं की सुरुवातीला ते युती झाली त्यावेळी असं वाटत होतं की काहीतरी उभं राहील. पण काय झालं की ज्यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती असायची त्यावेळी आम्ही ज्या काही 60-70 जागा लढायचो त्या बहुतांश गुजराती, नॉन मराठी बहुल असायच्या. आता काय झालं की मनसेत सुद्धा मराठी बहुलमध्ये आहेत आणि शिवसेना सुद्धा मराठी बहुलमध्ये आहेत. त्यामुळे खाली कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आणि त्यामुळे ती हवाच निघून गेली की हे काहीतरी चॅलेंज म्हणून उभं करतील. आपापसातल्या लाथाळ्या सांभाळण्यातच त्यांचा वेळ खूप चाललाय.